आजगाव पॅकर्स, परंतु आता मात्र कुठेतरी बॅकफुटला हा संघ मात्र आज खेळतोय. सातत्याचा विचार केला, बऱ्याच वर्षांचा काळ पालट जर असेल तर नक्कीच आजगाव पॅकर्स, मसोबा पॅकर्स असेल, टायगर बॉयज एक मोठे नाव आहेत. परंतु आता मात्र बॅकफुटला हा संघ नक्कीच पाहायला मिळतोय. तब्बल 40 धावांचं पाठलाग करायचं, 40 धावांचं डोंगर पार करायचं आहे. तेच दुसरं सत्र इथे मात्र चालू होतं. बॉलिंग ट्रॅकवरती सचिन झाले, आपण पाहतो आदित्य विलनकर. नेक्स्ट मॅच नाणेफेकीसाठी आपण लगेच या विनंती असेल नेक्स्ट मॅच साठी. सुरेश मंगलमूर्ती मोरे कॅप्टन आपण लगेच या, आणि त्याचप्रमाणे ब्रह्मांड नायक माऊली नाणेफेकीसाठी आपण यायचं लगेच. चला लगेच कॅप्टन या, दुसरं सत्र इथे चालू झालंय पहिल्या मॅचचं, तर विनंती असेल आपण या नाणेफेकीसाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये. चलेच कॅप्टन दोन्ही टीमशी या. पहिला बॉल यावेळी पाहतो आदित्यचा, बॅकफुटला पंच केला, पहिल्याच बॉलवरती प्रहार केलाय. यावेळेस 1 पाऊंड सीमारेषा पार, मेथीला पूर्णपणे 4 धावा चौकार. जसा तसे इथं मात्र मी तर म्हणेन कामगिरी केली आहे टीट फॉर टॅट. काय क्लास फलंदाजी पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर क्लासिक यावेळेस फलंदाजी पाहायला मिळते. देखना स्ट्रोक पाहायला मिळास यावेळेस कमबॅक. बारी बारी सबके हमारे, कभी तुम्हारे तो कभी हमारे, असंच काहीतरी समीकरण चाललंय. पहिल्या बॉलवर पाहिलं, पहिली माशी बारी तर दुसऱ्या बाजूला एका बाजूला आदित्यने दुसरी बारी. परत एकदा तोच क्लास दाखवत असताना क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक, जाईल सीमारेच्या पार 4 धावा. आणखी नाणेफेकी जिंकली ब्रह्मांड नायक या संघाने, आणि निर्णय आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. दिग्विजय कॅप्टन. पुढचा बॉल यावेळेस कोलो टप्पाचा बॉल, इथे मात्र कुठल्याही प्रकारची धावा मिळणार नाही. डॉट बॉलची संख्या इथे मात्र झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरतीचा विचार केला आदित्य विलनकर. यावेळेस मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही. या जोरदार धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. चित्त्याच्या वेगाने आणि हरण्याच्या चपळाने ही एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे, आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. दुहेरी अंकांमध्ये धावफलक 10 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल 1 टू गो. 10 धावा तब्बल धावफलकावरती पाहायला मिळतात. राईट हँड राऊंड विकेट यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आहे. फुलटॉसचा बॉल यावेळेस ऑन साईडच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. क्षितिजला आपण पाहिलं, खरं आता चांगलं अडवण्याचं काम त्याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळत आहे. बघा सक्षम मोरे, आपण कुठे असाल तर माईकशी भेट द्या. सक्षम मोरे नक्कीच आपले कॅप्टन तुम्हाला बोलवतात. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय यावेळेस आर्यनला आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती ते मात्र प्रहार केला ऑन साईडच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठल्याही प्रकारची इथे मात्र चुकी घडणार नाही. समीरला आपण पाहतोय, एक मोठं नाव आहे, जुना जाणता खेळाडू. क्लास दाखवत असताना हा हीरा मैच मध्ये चमकलाय. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में कड़ा वही सबसे बड़ा, और हीरे की चमक रखने तो अंधेरों में चमको, धूप में तो काच का तुकडा भी चमकता. 4 धावा यावेळेस धावफलकावरती पाहायला मिळतात. संजीवने देण्याचं काम केलं, या स्कोर काढला. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. परत एकदा क्लास फटका ऑन साईडच्या दिशेने. अविनाशला आपण तिथे पाहतोय, कुठल्याही प्रकारची इथे मात्र धावा मिळणार नाही आहेत. राईट आर्म राऊंड विकेट यावेळेस इथे मात्र पाहावं लागेल. 2 धावा असतील. येस 2 धाव्यात, 2 धाव्यात. बघू बाहेरून कोणी बोलू नका, विनंती असेल. 2 धाव्यात. पंचांचा निर्णय अंतिम आहे. 2 धाव्यात. अनिकेत चला या मागे या.
बघा आपली स्पर्धा याची नोंद घ्या. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कॅप्चर केली जाते, याची देखील नोंद घ्यायची. प्रत्येक घरोघरात ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून जात आहे. चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतो आर्यनच्या माध्यमातून. यावेळेस धक्का क्रमांक पहिला लागत असताना वाघाची शिकार समीर बॅक टू डक आउट. फलंदाज बाद. यावेळेस आपण पाहतो त्याची जागा घेण्यासाठी आला आहे नक्कीच अनिकेत विलनकरला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं कॅप्टन आहेत अनिकेतला आपण पाहिलं आणि खऱ्या अर्थानं आदगाव पॅकर्सचे कॅप्टन स्वतः यावेळेस फलंदाजीसाठी आलाय. परंतु आता मात्र पूर्णपणे मित्रमंडळी पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम केलं आर्यनने. काय गोलंदाजी केली, कमाल गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसरा आणि अखेरचा षटक यावेळेस घेऊन आलाय क्षितिजला आपण पाहतोय. क्षितिज नागवेकर यावेळेस कोलो टप्पाचा बॉल खोदून काढलाय. इथे मात्र मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 18 आणि येणारे आता बघा डॉट बॉल असेल, कारण की नक्कीच पुढेची लाईन बॅट्समन लॉक हे नक्कीच नियम या स्पर्धेचा. यावेळेस नोचा कॉल. नो प्लस 4 मिळतील पूर्णपणे पंजा. 5 धावा आणि या 5 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 75 किती धावात 23 धावा फलकावरती 23 ऑन बोर्ड. पुढचा बॉल यावेळी स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून फटका सजवला होता. इथे मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज इथे मात्र बाद झालाय. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना राज इथे मात्र बाद झालाय. नवीन फलंदाज ध्रुवला आपण पाहतोय यावेळेस मैदानात जातोय इनॅट नंबर 4 वरती. करण अंबाला म्हणून ज्याची ओळख आहे यावेळेस मात्र समालोचन कक्षामध्ये क्लास दाखवत असताना पूर्णपणे मित्रमंडळी यावेळेस कॅप्टन थोडासा नक्कीच निराश आहे. अनिकेतला आपण पाहतोय कारण का तब्बल 40 धावा कुठल्या समोरच्या टीमने फुलटॉस बॉल यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. मी तर म्हणेन यावेळेस फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये पाहायला मिळते आणि सामना जिंकलाय SSR वॉरियर्स या संघाने. तेजस धुमाळ यांचा संघ इथे मात्र विजय झालाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय क्षितिज नागवेकर. मॅन ऑफ द मॅच. येस क्षितिज आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी विनंती असेल. लगेच यायचं विनंती असेल कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नका. व्यासपीठावरती यायचंय. मान्यवर ते उपस्थित आणि त्यांचे शुभाचे क्षितिज नागवेकर याला नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब नक्कीच देण्यात येईल. तेच क्षितिज नागवेकर याला लगेच मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र देण्यात येतोय. येस यावेळेस करताना काय टीम आहे नक्की जोरदार टाळ्या. ब्रह्मांड नायक या टीम साठी नक्कीच एकदा टाळ्या. लाईन मध्ये शिस्तबद्ध असा संघ दिग्विजय मोरे यांचा संघ इथे खेळताना पाहायला मिळतोय. त्या संघामध्ये खेळत असताना दिग्विजय मोरे असतील, अशिकेत विलनकर, त्यानंतर नक्की श्रीकांत मोरेला आपण पाहतोय, श्री मोरे, ओम पुसाळकर, सक्षम मोरे, प्रथमेश पेडणेकर, नंतर साहिल निपणकर आणि त्याप्रमाणे ओमला आपण पाहतोय. त्या टीम मध्ये मात्र इथे एंट्री त्यांची झाली या मैदानाच्या आत. ब्रह्मांड नायक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रह्मांड नायक माऊली दिग्विजय त्याचे कॅप्टन आहे आणि त्यासमोर फाईट करत असताना टीम आपण पाहतोय
मंगलमूर्ती मोर्या हा संघ मात्र खेळताना पाहायला मिळेल. सचिन मोरे यांचा संघ एक मोठं नाव करताना टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने आपण पाहायला मिळतो. सचिन मोरे त्याचा संघ इथे मात्र खेळताना पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये स्वतः सचिन मोरे देखील खेळताना पाहायला मिळेल. आणि ही चांगली मॅच, चांगली लढत दोन्ही टीम्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. कारण की महत्त्वाची मॅच एका बाजूला श्री ब्रह्मांड नायक माऊली हा संघ खेळेल, त्यासमोर फाईट करत असताना मंगलमूर्ती मोर्या. चल यस मॅच स्टार्ट करायची. दोन्ही एवन जोडी सलामी जोडी मैदानात दाखल. एका बाजूला आदित्य तर दुसऱ्या बाजूला ऋतिकला आपण पाहतोय. ऋतिकचा जर विचार केला एक मोठा नाव खऱ्या अर्थानं संपूर्ण रायगडमध्ये आपण त्याला सातत्याने पाहत असतो. कबड्डी असेल, क्रिकेट असेल, नावाजलेला खेळाडू आहे. चला पंच उपस्थित व्हायचं, लगेच मॅच स्टार्ट करायची, वेळ घेऊ नका. 3 षटकांची मॅच आहे. हे नक्कीच खऱ्या अर्थानं मॅन फ्रॉम महाड म्हणून ज्याची ओळख आदित्यला आपण पाहतोय. आयकॉन म्हणून नक्कीच त्याची ओळख आहे. माडमध्ये सातत्याने खेळताना तो पाहायला मिळतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. आणि आज देखील इथे दाखल झालाय. दोन भाऊ इथे मात्र खेळताना पाहायला मिळतात महाडचे. एका बाजूला नानू आणि आदू हे दोन्ही बंधू खेळताना पाहायला मिळतील. प्रेम हे क्रिकेट प्रथा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. यस देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला बॉल यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती अशी घेतला आपण पाहतोय. ते सरळ गोलंदाजी त्याची पाहायला मिळते, परंतु आता मात्र स्लोअर गतीचा बॉल पाहायला मिळाला. ऋतिक आणि आदू ही जोडी मैदानात बॉलिंग ट्रॅकवरती राईट टाइम राऊंड विकेट अशी घेतला आपण पाहतोय. पहिले षटक घेऊन आले. षटक क्रमांक पहिला यावेळेस प्रगती पथावरती आहे. शांत संयमीचा खेळ चालू आहे. दुसरा बॉल यावेळेस बॉल तयार. खोल टप्प्याचा बॉल खोदून काढला. एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली आहे. स्ट्राईक जरूर रोटेट झाली आहे. सिंगल डबलचं खेळ इथे मात्र स्वीकारायचं काम करतात. त्यांना देखील माहिती आहे किती महत्त्वाची कामगिरी आहे. सिंगल डबल किती मोलाचं वाटा या स्पर्धेमध्ये. रन्स नक्की चालू ठेवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल यावेळेस बॉल तयार आहे. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, परंतु इथं मात्र मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. 3 बॉल आणि 4 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजून या षटकाचा जर विचार केला 3 बॉल अजून उर्वरित आहेत या षटकामध्ये. परत एकदा गोल टप्प्याचा बॉल इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय. डोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु इथे मात्र चिंता झाली होती फलंदाजाला. आणि आता मात्र कुठल्याही प्रकारची धाव इथे मात्र मिळणार नाही. 4 बॉल आणि 4 धावा. 8ची लिडिंग एज इथे मात्र मैदानामध्ये घडलंय काय. चुकी इथे मात्र मैदानात मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते. 1+2 टोटल 3 धावा इथे मात्र ऍड होतील. ओव्हरथ्रोच्या 2 धावा नक्कीच ऍड आहेत. 3 धावा इथे मात्र मिळतील आणि 3 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. पंच 3 धावा आहेत. ओव्हरथ्रो आहे नक्कीच सकाळपासून चालू आहे. ओव्हरथ्रो आहेत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय कोलवर टप्पाचा बॉल होता. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली. 1 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 ऑन बोर्ड. जमेची बाजू मी तर म्हणेन यावेळेस, कारण की एकही विकेट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. 8 धावा धावफलकावरती. थोडीशी शॉर्ट मीटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. दुसरे षटक यावेळेस कोण घेऊन येईल, कोणावरती जिम्मेदारी सोपवेल कॅप्टन, ते देखील पाहावं लागेल. यावेळेस प्रथमेशच्या हातामध्ये नक्कीच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जिम्मेदारी आहे खांद्यावरती स्वतःच्या टीमची. प्रथमेशला आपण पाहतोय. प्रथमेश पेडणेकर. पहिला बॉल यावेळेस फुलटॉसचा प्रहार आणि आता मात्र त्याला पाठवून दिलाय. लॉंग हवंय. सीमारेषा पार. मिळतील पूर्णपणे 4 धावा. चौकार. पुढचा बॉल यावेळेस परत एकदा स्लोअर गतीचा बॉल यावेळेस बॅकफूट लावून पंच केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक फक्त बनेल प्रेक्षक. जाईल परत एकदा सलगचा दुसरा चौकार. 4 रन्स. 16 धावा तब्बल धावफलकावरती. 16 ऑन बोर्ड. यावेळेस मी तर म्हणेन प्रहार करत असताना ऋतिकला आपण पाहतोय. यावेळेस चुकी मैदानाच्या आत घडली. नो बॉल असेल. परत एकदा नक्कीच हा बॉल टाकावा लागेल. परत एकदा प्रहार केला. इथे मात्र क्षेत्ररक्षक ओमला आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची चुकी घडणार नाही.
एक धाव इथे मात्र चित्त्याच्या वेगाने आणि हरणाईच्या चपळ्यांनी कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने दाफलक पोहोचलाय 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. 18 धावा त्या फलकावरती अद्याप आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. खरं तर आपण पाहतो आई गावदेवी क्रिकेट संघ आतगाव प्रस्तुत आर्यन स्मृती चषक GPL 8 हा थरार मात्र महासंग्राम सोहळा इथे मात्र चालू आहे. आजचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस फक्त सुंदर दिशा दाखवण्याचं काम पाहायला मिळत आहे. गुड अँड सेन्सिबल क्रिकेट दिशा दाखवण्याचं काम इथे मात्र पाहायला मिळत आहे. दाफलकाचा विचार केला दाफलक जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. श्री स्वामी समर्थ विपक्ष फाईट करत असताना टायगर बॉयज दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या इनिंग ब्रेकमध्ये या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण उपस्थित व्हा. श्री स्वामी समर्थ विपक्ष टायगर बॉयज दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल. पुढचा बॉल यावीस स्लोअर गतीचा बॉल इथे मात्र खोदून काढलाय. राजा तो राजा बाकी सारी प्रजा, प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. यावेळेस मेथीला पूर्णपणे 4 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 27 या आकड्यावरती. 27 ऑन बोर्ड. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 27 धावा यावेळेस धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. यावेळेस आपण पाहतोय दिग्विजय स्वतः कॅप्टन यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती. कारण आता एक मोठं नाव आहे परंतु आता मात्र काय कमाल करेल. कुठेतरी कमी धावांवरती रोखण्याचं काम करतायत की काय ते देखील पाहावं लागेल. ऑन साईडच्या दिशेने एक धाव इथे मात्र एकवडण्यात आली आहे. दिग्विजयला आपण स्वतः पाहतोय नक्कीच हसरा चेहरा त्याचा सातत्याने पाहायला मिळतो. इस्माईल नक्की त्याच्या चेहऱ्यावरती सातत्याने असते. एक हसरा खेळाडू इथे मात्र मैदानामध्ये घडलाय काय पाहावं लागेल. एक धाव इथे मात्र मिळते. एक धाव इथे मात्र एकवडण्याचं काम करतात. सिंगल महत्वाची इम्पॉर्टन्स या मॅच मध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल खोलवा टप्पाचा बॉल खोदून काढला. आशिकेतला आपण तिथे पाहतोय स्तंभ आहे या टीमचा. यावेळेस मित्र बनेल फक्त आणि फक्त 3 बॉलमध्ये 2च धावा खर्च केल्यात ते म्हणजे दिग्विजयने. 29 धावा द फलकावरती आहेत. बॅक फुटला इथे मात्र पंच केला. आता मात्र क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक जाईल सीमारेषा पार. मेदिले 4 धावा चौकार. 4 बॉलचा खेळ नक्कीच झाला. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फुलटॉस बॉल परत एकदा इथे मात्र प्रहार केलाय. मेथिलिया पूर्णपणे 4 धावा आणि परत एकदा मित्र म्हणेन 20 पूर्णपणे एका बाजूला इथे मात्र स्वतःला झुकून दिलाय टीमसाठी आणि शेवटचा बॉल असेल. यावेळेस कुठेतरी मागडे षटक ठरतंय की काय दिग्विजयचं. क्लास फटका अग्नीच्या कारकिर्दीला दाखवण्याचा क्लास फटका आणि या फटकाचा चटका लागत असताना श्री ब्रह्मांड नायक माऊली या संघाला मेथीला पूर्णपणे 4 धावा चौकार. तब्बल 42 धावा मॅच मध्ये येणारे 18 बॉल आणि 42 धाव्यांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे मित्रपणे यावेळेस मंगलमूर्ती मोर्या फ्रंट फुटला कुठेतरी पाहायला मिळतो परंतु आता मात्र श्री ब्रह्मांड नायक माऊली हा संघ कुठेतरी शांतता दिसत असताना पाहायला मिळतं. तर या नाणेफेकीसाठी आपण यायचं लगेच विनंती असेल श्री स्वामी समर्थ विपक्ष टायगर बॉयज. चला या कॅप्टन्स लगेच या विनंती असेल. चला या ऋषिकेत नरवणकर आपण या. चला श्री स्वामी समर्थ आपण यायचं लगेच नाणेफेकीसाठी विनंती असेल. चला कॅप्टन आपण या विनंती असेल लगेच. दुसरं सत्र इथे मात्र चालू होईल. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय ऋतिकला आपण पाहतोय.
ऋतिक चव्हाणचा जर विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आणि सातत्याने एक मोठा खेळाडू आहे. बऱ्याच स्पर्धेमध्ये मोठमोठे आपल्याला पाहायला मिळतं. हदगावचं सुपुत्र आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. नाणेफेकी जिंकले टायगर बॉल संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आमंत्रित केला, इन्व्हाइट केलाय समोरच्या टीमला फलंदाजीसाठी. पहिल्याच बॉलवरती ते मात्र प्रहार केलाय. यावेळेस मी तर म्हणेन मैदानामध्ये घडलंय काय पंच. चला पंचांचा निर्णय अंतिम आहे. एक रन असेल. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव आहे. पुढचा बॉल यावेळेस ऋतिकचा आपण पाहतो. शांत संयमीचा खेळ आहे. तेच तर्रार बन्नाट वेग पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अल्ला जवाब गोलंदाजी क्लास गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ऋतिकच्या माध्यमातून. खोलो टप्पाचा बॉल खोदून काढलाय आणि आता मात्र तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते. वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस क्लास कुठल्याही प्रकारचे मात्र धावा मिळत नाहीये. मी तर म्हणे पूर्णपणे पायामध्ये बेड्या टोकण्याचं काम यावेळेस गोलंदाज ऋतिकने केलं. कमाल गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस मॅन फ्रॉम नेरूळ म्हणजे ओळख का. अरे आता ज्यांनी नेरूळ गाजवला तो गोलंदाज यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती अक्षयला आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॉलर यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती कमाल. परंतु इथे मात्र पंच आमच्या दिशेने वळतात. दोन्ही हात पंचांचे समांतर धावा मिळाले. त्या अवांतर आणि अवांतर धाव्यानं धावफलक जाऊन पुढे पोहोचेल. बॅकफुटला पंच केलाय आणि आता मात्र ही एक धाव मिळत असताना आपल्याला पाहायला मिळते 4 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 10 या धावसंख्येवरती. डबल डिजिटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो 10 ऑन बोर्ड. परत एकदा बॅकफुटला पंच करत बॅटची कडे आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र विचार केला तब्बल 42 धावांचा पाठलाग करायचा. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. एक धाव इथे मात्र एकवडण्याचं काम करतात. पुढचा बॉल बॅकफुटला पंच केला. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून इथे फटका चांगला सजवलाय. 1 बाउंस सी मारायच्या पार मेथीला पूर्णपणे खणखणीत 4 धावा चौकार 4 रन्स. येस टायगर बॉयज आपले खेळाडू नक्कीच या. इथे मात्र आपण पाहतोय ही कुठल्याही प्रकारची धावा इथे मात्र मिळणार नाहीयेत. धावांचा जर विचार केला धावफलक पोहोचेल 15. नक्कीच नवनाथ राऊत साहेब आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या व्यासपीठावरती नक्कीच स्थानापन्न व्हा. खऱ्या अर्थाने आपले लाडके काका मंदिरात नक्कीच देवीची सेवा करण्यासाठी सातत्याने असतात. एकोणीस धावा फलकावरती पाहायला मिळतात. नक्कीच खऱ्या अर्थानं देवीची सेवा करण्यासाठी सातत्याने सदैव तत्पर असतात. कधीही बोलवा. नक्कीच आपले लाडके काका आहेत. नक्कीच विनंती असेल कुंदन दादा आपण या आपले शुभाच त्यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. कॅमेरा नक्कीच एकदा फिरवा. खरं काका आहेत नवनाथजी राऊत साहेब यांचा यथोचित मान सन्मान नक्कीच केला जातोय या मुख्य व्यासपीठावरती. नवनाथजी राऊत साहेब नक्कीच यांचा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच केला जातोय. कुंदन मोरे यांचे शुभ आजचे प्रेमाचं फूल देऊन इथे मात्र त्यांचं स्वागत केलं जातंय. धन्यवाद. सदैव तत्पर असतात आमचे लाडके काका आहेत. सातत्याने बरेच वर्षांचं काळ आहे त्यांची ओळख आहे.
येस वेळ मॅच कडे धावफलकातून पोहोचलाय. 21 या आकड्यावरती शुभसंख्या 21 रन्स, 21 मोदक, 21 धावा धावफलकावरती इथे मात्र एकवडण्यात आलेत. पुढचा बॉल यावेळीस फटका चांगला आहे, परंतु आता मात्र धावचीच्या स्वरूपात इथे मात्र परत लागेल. बॅक टू डक आउट, फलंदाज बाद. अजूनही 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कारण जर विचार केला तर एका बाजूला ही मॅच मात्र मी झुकली असं बोलेल नक्कीच. यावेळेस नोचा कॉल आलाय. नो प्लस 2 टोटल या मिळतील 3 धावा. 3 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल. 24 ऑन बोर्ड. अशिकित आणि दिग्विजय ही जोडी मैदानात आपण पाहतोय. बॅकफुटला पंच केलाय, फटका चांगला आहे, क्लास फटका आहे. आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती जर विचार केला तर सचिन वरील आपण पाहतोय. 5 बॉलचा केस झालाय, शेवटचा बॉल असेल. यावेळेस मिळतील या 4 धावा आणि सामना जिंकलाय मंगलमूर्ती मोरिया या संघाने. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ऋतिक चव्हाण. मार मॅच. येस ऋतिक आपण या विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यायचंय. मॅन ऑफ द मॅचचा इथे मात्र किताब आपल्याला घ्यायचा आहे. बघा बाबा मोरे, आपण कुठे असाल